शुभ प्रभात मित्रांनो। आणि आज आम्ही चाललो आहे ते ओंकारेश्वरला। गाडी बघू शकता, ही गाडी बुक केली आहे आजच्या प्रवासासाठी ओंकारेश्वरला जायला। जसं मी सांगितलं तसं तुम्हाला सर्व डिटेल आम्ही एकदम देणार आहोत, डिस्क्रिप्शनमध्ये देईन किंवा व्हिडिओमध्येच देईन। सगळ्याचे काय रेट्स वगैरे आहेत ते सगळं मी तुम्हाला व्हिडिओमधूनच सांगेनच। तर आता आम्ही चाललो आहे ओंकारेश्वरला सगळेजण। उज्जैनपासून किती तास लागतात ते बघूया आणि प्रवास एकदम मस्त होईल, कारण सगळे आता फ्रेश आहेत एकदम, त्यामुळे खूप मजा येईल या प्रवासाला। मित्रांनो, तुम्हाला जर ओंकारेश्वरला जायचे असेल तर तुम्ही 3 ते 4 प्रकारे जाऊ शकता। एक म्हणजे विमान सेवा, मुंबई ते इंदोर असं तुम्ही विमानाने प्रवास करून आणि तिथून गाडी किंवा बसने इंदोर ते ओंकारेश्वर असा 78 किलोमीटरचा प्रवास आहे। दुसरं म्हणजे रेल्वे सेवा, रेल्वेने मुंबई ते इंदोर येथे पोहोचून तुम्हाला तिथून गाडी किंवा बसने देखील जाऊ शकता। तिसरा म्हणजे स्वतःची प्रायव्हेट गाडी। आणि जर तुम्ही उज्जैनला येत असाल तर उज्जैनपासून ओंकारेश्वर हे 112 किलोमीटरवर आहे आणि आपल्याला ओंकारेश्वरला जायला उज्जैन येथून छोटी गाडी, टेम्पो ट्रॅव्हलर किंवा मोठ्या बस असतात, त्या तुम्हाला ओंकारेश्वर येथे सोडून परत उज्जैनला घेऊन येतात। 1 hour later. तर मित्रांनो, आम्ही उज्जैनपासून निघालो ओंकारेश्वरला आणि जवळजवळ 30 किलोमीटर आल्यावर आहे ना, एक तेयाजी नगर म्हणून आहे आणि तिथे हा कंचन ढाबा आहे, फेमस आहे। बहुतेक जण इथे थांबतात खायला। तिथलं जेवण पण एकदम मस्त आहे, स्पेशली उत्तप्पा, परत अजून काय पराठा, इडली असे वेगवेगळे प्रकार आहेत। परत सेव समोसा, चहा, अजून उसल समोसा असे प्रकार खूप मस्त लागले। आम्ही जे सगळे ट्राय केले ते। जर तुम्ही उज्जैनपासून ओंकारेश्वरला येणार असाल तर इथे नक्की या। खूप चांगलं फूड्स आणि रिजनेबल असं जेवण मिळतं, त्यामुळे इथे तुम्ही नक्की भेट देऊ शकता। एक चांगलं ठिकाण आहे नाश्ता करण्यासाठी, जेवण पण आहे, पण आम्ही सध्या नाश्ताच केला आहे, त्यामुळे मग नाश्त्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला मी देत आहे। Many hours later. तर मित्रांनो, आता आपण आलो आहे नर्मदा नदीच्या घाटावर, जो ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाचं आपण दर्शन करायला आलो आहे। तर त्यासाठी अगोदर इथे बोटीची प्रदक्षिणा करायची, नर्मदा नदीची छोटीशी, ज्यामध्ये आपल्याला नर्मदा आणि कावेरी नदीचा संगम पाहायला मिळतो आणि मग ते आपल्याला ड्रॉप करतात ओंकारेश्वरला इथे। मग तिथून आपण ओंकारेश्वरचं दर्शन करायचं असतं। आता आम्ही जातो आहे, बोट ठरवली आहे, त्या बोटीमध्ये बसून आम्ही पहिला नर्मदा आणि कावेरी नदीचा संगम बघणार। आणि इथे 4 स्पॉट आहेत। आदि शंकराचार्यांचा स्टॅच्यू आहे, परत विष्णूचा पुतळा आहे, विष्णू भगवानांचा पुतळा आहे, असे 3-4 स्पॉट आहेत, ते आपल्याला बोटीतून दिसतील। वेगळे प्रॉपर बघायचे असेल तर त्याच्यासाठी ऑटो पण आहेत, त्यांनी तुम्ही ते पूर्णपणे प्रवास करू शकता। पण आम्ही पहिल्यांदा आता काय केलं की पहिला प्रदक्षिणा करणार बोटीने आणि मग ओंकारेश्वरांचं दर्शन घेणार आणि तिथून मग ममलेश्वरला आम्ही जाणार। तर चला जाऊया। हिंदू तीर्थक्षेत्रांपैकी तसेच 12 ज्योतिर्लिंगापैकी एक म्हणून ओळखले जाणारे 4थ्या क्रमांकाचे ज्योतिर्लिंग ओंकारेश्वर हे मंदिर भारतातील मध्य प्रदेश राज्यातील खांडवा जिल्ह्यात नर्मदा या पवित्र नदीच्या किनाऱ्यावर वसलेले आहे। ओंकारेश्वर मंदिर ज्या बेटावर स्थित आहे त्या बेटाला माधंता किंवा शिवपुरी नावाने ओळखले जाते। ओंकारेश्वर येथील बेटाचा संपूर्ण परिसर ओम या आकाराचा असल्याने हे ज्योतिर्लिंग ओंकारेश्वर या नावाने जगभर प्रचलित आहे। तरी या मंदिराचे महत्त्व 2 मंदिरात विभाजित आहे, त्यामध्ये ओंकारेश्वर व अमरेश्वर अशी 2 रूपात अस्तित्वात आहे। मंदिराच्या परिसरात नर्मदा व कावेरी या 2 पवित्र नद्यांचा संगम झालेला आहे। ओंकारेश्वर हे ज्योतिर्लिंग ओंकार माधांत या नावाने सुद्धा ओळखले जाते। याचे कारण असे की याच नर्मदा किनाऱ्यावर माधांत राजाने महादेवाचे प्रचंड मोठे अनुष्ठान करून महादेवाला प्रसन्न करून घेतल्याचे वर्णन इतिहासात आढळते। म्हणून ओम आकाराच्या या बेटाला माधांता किंवा शिवपुरी ही ओळख प्राप्त झाली आहे। माधांता राज्याची कठोर तपश्चर्या पाहता शिवशंकरांनी त्याला वर मागण्यास सांगितले, तेव्हा त्या वरदानामध्ये भगवान शिवशंकरास त्यांनी स्वतः या बेटावर आपले कायमस्वरूपी वास्तव्य करावे अशी इच्छा प्रकट केली। या राजाच्या विनंतीला मान देऊन भगवान शिवशंकराने आपले वास्तव्य कायमस्वरूपी या पर्वतावर केले। ओंकारेश्वर मंदिराची रचना अत्यंत भक्कम असून हे मंदिर 3 मजली बांधण्यात आलेले आहे। या मंदिराचा सभामंडप प्रचंड मोठा असून परिसर देखील मोकळा आहे।
मंदिराच्या भिंतींवर नक्षीदार काम केलेले असून अनेक चित्रे देखील कोरण्यात आलेली आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात सुंदर असे शिवलिंग असून त्याची रचना अंडाकृती आहे. ओंकारेश्वर हे शिवलिंग खडकाच्या स्वरूपात आहे. या शिवलिंगाची नियमित रूपात पंचामृताने स्नान घालून महापूजा केली जाते. इतर तीर्थक्षेत्रांच्या विकासासोबतच राजमाता अहिल्याबाई होळकर यांनी ओंकारेश्वर या तीर्थक्षेत्राचा विकास केल्याची इतिहासात नोंद आहे. अहिल्याबाईंनी त्यांच्या काळात या नर्मदा नदीच्या प्रवाहात 18,000 मातेची शिवलिंग विसर्जित केली होती. त्यांच्या या काळापासून ही प्रथा आजही कायम आहे. नंतर काही काळानंतर इसवी सन 1824 दरम्यान या मंदिराच्या परिसरात ब्रिटिशांचे शासन होते. आज मंगळवार आहे, तरी पण गर्दी एवढी आहे की पूर्ण खालपासून आम्ही लाईन लावली आहे. आता बघूया प्रॉपर जेव्हा दर्शन होईल. आता वाजले संध्याकाळचे 4. बघूया किती वाजता दर्शन मिळतं, कारण खूप ट्रॅफिक भेटलं आणि घाट चालू होतो. तिकडनं खूप ट्रॅफिक मिळालं, त्यामुळे आम्हाला जवळजवळ पोचायला 5 तास लागले. तर बघूया आता किती वेळ लागतोय. जास्तीत जास्त 2 तास लागतात, 2 ते 3 तास. बघूया गर्दीनुसार किती येते, किती वेळ लागतोय. दर्शन झालं की तुम्हाला अपडेट करेन मी किती वेळ लागतोय. 2 तासापेक्षा जास्त टाइम होऊन गेला आणि आता आम्ही शेवटच्या टप्प्यामध्ये आलोय. खूप खालून रांग लागली होती एकदम. आणि आता 3 वेगवेगळ्या प्रकारच्या लाईनी सोडतात. एक मेन लाईन आहे आणि एक मधून दुसऱ्या माळ्यावर आल्यावर वेगळीकडे एक सोडली जाते आणि एक तिसरी लाईन आहे ती ममलेश्वर पुलापासून येते. अशा 3 लाईनी एकत्र येऊन मग गाभाऱ्यात दर्शन मिळतं. आता आलो आहे एकदम शेवटच्या टप्प्यामध्ये. बघूया अजून किती वेळ लागतोय. 2 तास तर झालेत. बघूया आता जवळजवळ अर्धा तास लागेल, म्हणजे 2.5 तास लागतील आपल्याला दर्शन व्हायला. फायनली 2.5 तासानंतर दर्शन झालं. सुंदर असा शृंगार केला होता ओंकारेश्वर महाराजांचा. व्हिडिओ काही करायला जमली नाही, कारण आतमध्ये व्हिडिओ करायला देत नाहीत. थोडंफार जवळ गेलो होतो, लगेच मोबाईल बंद करून टाकला माझा. त्यामुळे बाहेर ती व्हिडिओ केली आहे LED स्क्रीनवरची, तीच तुम्हाला दिसू शकते. एवढं सांगू शकतो, खूप सुंदर वाटलं. झाले संध्याकाळ. तर बघूया उज्जैनला परत रिटर्न पोचायला किती वेळ लागतात. सकाळचे गेलो तेव्हा 5 वाजले होते. चेहरा पण बघू शकता की पूर्ण काळवंडला आहे. रात्रीची थंडी भरपूर लागते आणि सकाळचं ऊन भरपूर लागतं, अशी अवस्था झालेली आहे सगळी. आणि बघू शकता नर्मदेचं आम्ही संगमावरचं पाणी घेतलं आणि त्याचा अभिषेक आम्ही केला तिथे महादेवांच्या चरणी. खूप भारी वाटलं. चला